ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कसे आहात मग सगळे? मजेतच असाल ना? मग आपले व्हिडिओज पाहताय ना? मी आज तुमच्यासाठी कुंभमेळ्याचे किती प्रकार आहेत, कुंभमेळ्याचे आयोजन कुठे कुठे होते व ते कसे होते, तसेच कुंभमेळ्याचे प्रकार किती आहेत व त्याची माहिती हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. कुंभमेळा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे. शेकडो वर्षांपासून कुंभमेळ्याची परंपरा सुरू आहे. कुंभमेळ्यासाठी देशातूनच नव्हे तर जगभरातील भाविक हजेरी लावतात. 13 जानेवारी पासून कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. यंदाचा कुंभमेळा अनेक अर्थांनी खास आहे, कारण यंदाचा कुंभमेळा हा महाकुंभ असणार आहे. उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे या कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले असून जगभरातील 40 कोटी नागरिक महाकुंभाला हजेरी लावणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कुंभमेळ्याचे किती प्रकार आहेत हे आपण जाणून घेऊयात. कुंभमेळ्याचे आयोजन 4 शहरात केले जाते, ज्यात हरिद्वार, प्रयागराज, नाशिक, उज्जैनचा समावेश आहे. नाशिक व उज्जैन येथे कुंभमेळ्याला सामान्यतः सिंहस्थ म्हणतात आणि अन्य शहरात कुंभ, अर्धकुंभ व महाकुंभाचे आयोजन केले जाते. कुंभमेळा हा दर 3 वर्षांनी असतो. महाकुंभमेळा 12 वर्षांनी असतो, तर महाकुंभमेळा सर्वात पवित्र मानला जातो. कुंभमेळ्याचे 4 प्रकार आहेत: पूर्णकुंभ, अर्धकुंभ, कुंभमेळा, महाकुंभमेळा. यातील फरक जाणून घेऊयात व त्यांची वैशिष्ट्ये आणि फायदेही जाणून घेऊयात. कुंभमेळा. कुंभचा अर्थ होतो कलश. प्रत्येक 3 वर्षांनी उज्जैन सोडून हरिद्वार, प्रयागराज व नाशिक मध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. या पवित्र स्थानावरील नद्यांमध्ये डुबकी मारून पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षही प्राप्त होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अर्धकुंभ. अर्धकुंभाचा अर्थ अर्धा. हरिद्वार व प्रयागराज या 2 पवित्र ठिकाणी दर 6 वर्षांनी अर्धकुंभ मेळ्याचे आयोजन होते. पूर्णकुंभ. प्रत्येक 12 वर्षांनी पूर्णकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते. उदाहरणार्थ उज्जैन मध्ये कुंभमेळ्याचे आयोजन होत आहे. याच्या 3 वर्षांनंतर नाशिक येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हे चक्र पूर्ण झाल्यास याला पूर्णकुंभ असे म्हणतात. याच पद्धतीने जेव्हा हरिद्वार, नाशिक किंवा प्रयागराज मध्ये 12 वर्षांनंतर कुंभमेळ्याचे आयोजन केले जाईल, तेव्हा त्याला पूर्णकुंभ असे म्हटले जाईल. हिंदू पंचांगानुसार देवतांचे 12 दिवस म्हणजे माणसांची 12 वर्षे असतात असे मानले जाते. त्यामुळे पूर्ण कुंभमेळ्याचे आयोजन देखील 12 वर्षांनीच होते. महाकुंभ. मान्यतेनुसार प्रयागराज मध्ये 41 वर्षांमध्ये एकदा महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. 144 वर्षेच का, तर 12 गुणिले 12 केले की 144 होतात. अशी मान्यता आहे की कुंभमेळे देखील 12च असतात. त्यातील 4 मेळ्यांचे आयोजन देवलोकात केले जाते. या मान्यतेनुसार प्रत्येक 144 वर्षांनंतर प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळ्याचे आयोजन होते. सिंहस्थ. सिंह राशी बरोबर आहे. सिंह राशीमध्ये बृहस्पती आणि मेष राशीमध्ये सूर्याचा प्रवेश झाल्यास उज्जैन मध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हा योग प्रत्येक 12 वर्षांनंतर येतो. याच प्रकारचा योग घडून आल्यास नाशिक मध्येही सिंहस्थाचे आयोजन केले जाते. या कुंभमुळेच ही धारणा प्रचलित झाली की कुंभमेळ्याचे आयोजन प्रत्येक 12 वर्षांनी होते, पण हे खरे नाही. कुंभमेळा उज्जैन सोडल्यास इतर 3 शहरात 3 वर्षांनीच आयोजित होतो. कुंभमेळ्याची महत्त्वाची ठिकाणांची माहिती आपण जाणून घेऊयात. हरिद्वार येथे कुंभमेळा हा कुंभ राशीत बृहस्पतीचा प्रवेश झाल्यास आणि मेष राशीमध्ये सूर्याचा प्रवेश झाल्यास हरिद्वार मध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हरिद्वार व प्रयागराज मध्ये 2 कुंभ पर्वतांमध्ये 6 वर्षाच्या यंत्रात अर्धकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते. प्रयागराज येथे कुंभमेळा हा मेष राशीच्या चक्रात बृहस्पती किंवा सूर्य आणि चंद्राने मकर राशीत प्रवेश केल्यास अमावस्येच्या दिवशी प्रयागराज मध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. नाशिक येथे कुंभमेळा हा सिंह राशीत बृहस्पतीच्या प्रवेशानंतर कुंभमेळ्याचे आयोजन गोदावरीच्या तटावर नाशिक मध्ये केले जाते. अमावस्येच्या दिवशी बृहस्पती, सूर्य व चंद्र या ग्रहांनी कर्क राशीत प्रवेश केल्यानेही नाशिक मध्ये कुंभमेळ्याचे आयोजन होते.
या मेळाव्याला सिंहस्थ म्हणतात, कारण या कार्यकाळात सिंह राशीत बृहस्पतीचा प्रवेश होतो. उज्जैन येथे कुंभमेळा हा सिंह राशीमध्ये बृहस्पती आणि मेष राशीमध्ये सूर्याच्या प्रवेशानंतर उज्जैनमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. या व्यतिरिक्त कार्तिक अमावस्येला चंद्र व सूर्य एकत्र असतात आणि बृहस्पतीने तुला राशीत प्रवेश केल्यास उज्जैनमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. यात देखील सिंह राशीचा समावेश असल्याने याला देखील सिंहस्थ कुंभमेळा असेही म्हटले जाते. तरी तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. राधे राधे.